करुणा मुंडे यांनी याचिका दाखल केली होती। त्यामध्ये हायकोर्टाने त्यांची मुक्तता केली होती, मुंबई हायकोर्ट आणि औरंगाबादच्या बेंचनं। सरकारनं कुठला अहवाल दाखल केला नाही, मात्र कोर्टाने 2 आठवड्यात परत सुनावणी ठेवलेली आहे आणि 2 आठवड्यात त्यांना अहवाल दाखल करायचं सांगितलेलं आहे। त्यांना तक्रार केली होती की असे जे जबाबदार अधिकारी आहेत। सर काय मॅटर होता आणि काय आवडलं? आज संदीप मोरे आणि न्यायमूर्ती खोब्रागडे यांच्या समोर करुणा मुंडे यांनी याचिका दाखल केली होती। त्यामध्ये आज सुनावणी होती। मागच्या 2 आठवड्यापूर्वी ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळेस सरकारला सांगितलं होतं की करुणा मुंडेला त्या खोट्या केसेसमध्ये अडकलं होतं, त्यामध्ये हायकोर्टाने त्यांची मुक्तता केली होती, मुंबई हायकोर्ट आणि औरंगाबादच्या बेंचनं खोट्या केसेसमध्ये त्यांना गवल्याचं। आज कोर्टासमोर अहवाल मांडणार होते सरकारी वकील, मात्र मुख्य सरकारी वकील गिरासे साहेब यांच्या घरी कुणीतरी निधन झालं त्यांच्या घरातलं। त्यामुळे आज सरकारनं कुठला अहवाल दाखल केला नाही, मात्र कोर्टाने 2 आठवड्यात परत सुनावणी ठेवलेली आहे आणि 2 आठवड्यात त्यांना अहवाल दाखल करायचं सांगितलेलं आहे। आणि याच्यामध्ये आम्ही 5 कोटीची मागणी केली की बेकायदेशीर त्यांना जे गुन्हे दाखल केले आणि विनाकारण 1 महिना त्यांना परळीला 15 दिवस आणि पुण्यामध्ये 15 दिवस असे 1 महिना जेलमध्ये राहावं लागलं। त्या दरम्यान त्यांचे सगळे मोबाईल जप्त केले होते, सगळ्या डाटा काढून टाकला आणि पोलिसांनी आतूनच हाल केले, त्यांना त्रास दिला, मारहाण केली, असा भरपूर अन्याय केला। ते आम्ही पोलीस आयुक्त मुंबई यांना तक्रार केली होती की असे जे जबाबदार अधिकारी आहेत, जो PI ज्या कॉन्स्टेबलनं गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकला लेडीजच्या वेशामध्ये जाऊन, आणि नंतर एका महिला सरकारी कर्मचाऱ्यानं त्यांच्यावरून केस केली अट्रॉसिटी खाली। त्या केसेस त्यामध्ये एक जो त्यांच्याबरोबर गार्ड होता त्याचा तर मृत्यू पावला, जेलमधून बाहेर आलेला। असे आम्ही याचिका दाखल केली, या प्रकरणाची चौकशी करा आणि योग्य ती कारवाई करा आणि 5 कोटी नुकसान भरपाई द्या अशी होती। आता पुढची तारीख कधी? आता 2 आठवड्यांनी ठेवली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।